नमस्कार मित्रांनो, मी विनायक. विषय महत्त्वाच्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आजचा महत्त्वाचा विषय नवीन जिल्ह्यांची निर्मिती. महाराष्ट्रात 21 नवीन जिल्ह्यांची निर्मिती. 26 जानेवारीला होणार अधिकृत घोषणा. व्हायरल पोस्ट मागील नेमकं सत्य काय? राज्यात 21 नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय झाला असून याची अधिकृत घोषणा 26 जानेवारी 2025 रोजी होणार असल्याचे समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. काय आहे या व्हायरल पोस्टचं तथ्य? जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. पुढील प्रमाणे महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा म्हणजेच 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण जिल्ह्यांची संख्या 26 होती. नंतरच्या काही दशकांच्या काळात टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रात 10 अन्य जिल्ह्यांची भर पडली. 2014 पासून महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे अस्तित्वात आले आहेत. 2014 पूर्वी महाराष्ट्रात 35 जिल्हे होते. 2014 मध्ये पालघर हा शेवटचा जिल्हा ठरला. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांची कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर अशा विविध विभागात विभागणी केलेली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बातमी फिरत असून त्यात नवीन 21 जिल्ह्यांची यादी आहे. महाराष्ट्रात नव्याने 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचे यात नमूद करण्यात आलं आहे. या व्हायरल मेसेज मागचं सत्य नेमकं काय आहे जाणून घेऊया. राज्यात 21 नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय झाला असून याची अधिकृत घोषणा 26 जानेवारी 2025 रोजी होणार असल्याचे समाज माध्यमातून व्हायरल होत आहे. मात्र या वृत्तात कोणतेही तथ्य नसल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारचा असा कोणताही निर्णय झाल्याचे वृत्त नाही. तसेच सरकारकडून याला दुजोराही देण्यात आलेला नाही. नवीन 21 जिल्ह्यांची यादी व कंसात सध्याचा जिल्हा: जळगावमधून भुसावळ, लातूरमधून उदगीर, बीडमधून अंबेजोगाई, नाशिकमधून मालेगाव, नाशिकमधून कळवण, नांदेडमधून किनवट, ठाणेमधून मीरा भाईंदर, ठाणेमधून कल्याण, सांगली, सातारा, सोलापूरमधून मानदेश, बुलढाणामधून खामगाव, पुणेमधून बारामती, यवतमाळमधून पुसद, पालघरमधून जव्हार, अमरावतीमधून अचलपूर, भंडारामधून साकोली, रत्नागिरीमधून मांडणगाव, रायगडमधून महाड, अहमदनगरमधून शिर्डी, अहमदनगरमधून संगमनेर, अहमदनगरमधून श्रीरामपूर, गडचिरोलीमधून अहेरी. खरंच या नवीन जिल्ह्यांची निर्मिती होणार का? नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीसाठी काही वर्ष आधी सरकारने एक प्रस्ताव तयार केला होता. मात्र या प्रस्तावावर अजून कोणताच निर्णय झालेला नाही. नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. नवीन जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय तसेच अनेक सरकारी कार्यालयाच्या उभारणीसाठी खूप आधीपासून तयारी करावी लागते. मात्र व्हायरल यादीत जिल्ह्याच्या प्रशासकीय पातळीवर याची काहीच हालचाल दिसत नाही. अचानकपणे नवीन जिल्ह्यांची निर्मिती करता येत नाही. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा तयार ठेवावी लागते. अशी कोणती योजना असेल तर याची कुणकुण आधीच माध्यमांना लागतेच. राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी या 21 जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे व्हायरल होत आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या 36 जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे विभाजन करून हे नवीन जिल्हे तयार होणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पोस्टमध्ये काहीही तथ्य नसून हे महत्त्वाचे आहे. शासन स्तरावर अशी कोणतीही घोषणा अथवा निर्णय झालेला नसल्याचे दिसते. राज्यात काही नवीन जिल्हे करण्याची मागणी अधूनमधून होतच असते. तसा निर्णयही प्रस्तावित असून त्याबाबतची माहिती विकिपीडियावर अनेक वर्षापासून दिलेली आहे. त्यातूनच काही माहिती उचलून सोशल मीडियावर काही लोकांनी ती व्हायरल केलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवीन नवीन विषयावरती महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी विषय महत्त्वाच्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.